दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत इस्रायलसोबत खंबीरपणे उभा असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पुनरुच्चार. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा इस्रायली संसदेचा सर्वोच्च सन्मान प्राप्त. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्हींचे उच्च सन्मान प्राप्त झालेल्या मोजक्या जागतिक नेत्यांमध्ये मोदींचा समावेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज करणार नेतन्याहू यांच्याशी साधारण द्विपक्षीय संवाद. महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित. प्रदूषण नियंत्रणासाठी IoT आधारित प्रणाली आणि AIच्या माध्यमातून मुंबईतील सर्व बांधकाम प्रकल्पांचं प्रभावी देखरेखीचं काम लवकरच पूर्ण होईल. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. ही वाढ जुलै 2025 पासून लागू. थकबाकीची रक्कम राज्य सरकार येत्या मार्चमध्ये अदा करणार. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार यांना संमतीचा उमेदवार म्हणून पाठवण्यासाठी प्रयत्नशील असून मित्रपक्षांना विनंती केल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेचा 80,952 कोटी रुपये आकारमानाचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पाच्या आकारमानात सुमारे 8.9% वाढ. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला विजय महत्त्वाचा. नमस्कार, 8:30च्या बातमी